चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपल्या इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, महाट्रान्सको ई ट्रान्समिशन याची पेपर अनालिसिस आपण खूप डिटेलमध्ये केली होती. पेपरचे कम्प्लीट अनालिसिस केल्यानंतर मी एक सेफ स्कोर सांगितला होता. आज परत एका कट ऑफच्या डिस्कशनवर हा व्हिडिओ असणार आहे. पण खरंच सांगतो, माझा अप्रोच फक्त एक कट ऑफ सांगून सोडून द्यायचा नाहीये. अप्रोच थोडासा वेगळा आहे. कारण बघा, दोन पिरियडला गोल्डन पिरियड असं म्हणतात. म्हणजे मी स्वतः बोलतो की त्याला गोल्डन पिरियड म्हणतात. एक पिरियड तुमच्या एक्झामच्या अगोदरचा एक हप्ता, कारण त्या वीकमध्ये स्वतःला ज्याने सांभाळून घेतलं, माइंडला स्टेबल ठेवलं, प्रॉपर रिव्हिजन केली, माइंड शांत ठेवलं, तो सिलेक्शन घेऊन जातो. आणि दुसरा गोल्डन पिरियड एक्झामच्या जस्ट नंतरचा जवळजवळ एक महिना. कारण त्या महिन्यामध्ये ज्याने पेपर झालं ही गोष्ट विसरून परत ज्या प्रिपरेशनने एक्झामच्या अगोदर तो तयारीला होता, तेच प्रिपरेशन पुढे कंटिन्यू ठेवून ते नॉलेज माइंडमध्ये कॉन्स्टंट गेन ठेवलं, जेणेकरून मला जर पुढची कोणती अपॉर्च्युनिटी भेटली तर मी ती अपॉर्च्युनिटी गेन करेल. तर या दोन पिरियडमध्ये जो स्टेबल राहतो ना, तो सिलेक्शन घेऊन जातो. कारण फक्त एक्झाम झाली म्हणून आता सगळं सोडून द्यायचं आणि परत 1-2 वर्षांनी परत जोशमध्ये यायचं, चला आता परत प्रिपरेशन करू, परत शून्यातून सुरुवात करायची, याला मूर्खपणा म्हणतात बाळांनो. कारण आपण आपल्या आयुष्याचा हा वेळ वाया घालतोय. कारण जर एकदम फ्रँकली बोलायला गेलं, आपले जितकेही ट्रान्सकोचे इंजिनिअरिंगचे मुलं आहेत जे प्रिपरेशन करतात, त्यांचं वय मी कुठेतरी ना 23-24 ते 30च्या आसपास, काही क्रॉसही असतील. ते जे वय बाळगणं खूप महत्वाचं असतं. लग्न डोक्यावर असतं, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी हळूहळू पडायला सुरुवात होतात. काही जणांचे वडील वगैरे रिटायरमेंट एजला असतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, काहींचे बहिणींचे लग्न, खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्या पिरियडमध्ये आपण एकही वर्ष वाया घालणं म्हणजे त्या मुलांना खूप चांगलं माहिती आपण आपल्या आयुष्याचं काय करून घेतोय. सो हे डिस्कशन जरी मी थंबनेल माझी कट ऑफची लावून तुम्हाला माझ्या समोर मी उभं करतोय, पण कट ऑफ विषय ऑब्व्हियसली मी बोलणार आहे. पण त्याच्याही पलीकडे एका गंभीर विषयावर डिस्कस करणार आहे, जो असतो बाळांनो माइंडची स्टेबिलिटी. जितकंही प्रिपरेशन केलंय ना, त्याला प्लीज सोडू नका, कंटिन्यू ठेवा. स्वतःला ते बोलतात ना, एक थॉट आहे, स्वतःलाच विचारा, जर हार मानायची असेल तर मी सुरुवात का केली होती. राईट आहे, हा एक प्रश्न स्वतःला विचारा, परत जोमाने तयारीला लागा. क्लिअर आहे, मी सगळ्या गोष्टीवर बोलणार आहे. अगोदर आपण ना ह्या थोड्या कट ऑफवर बोलूया. ओपन एससी ओपीसी कॅटेगरी जी पण असेल, आजकाल फ्रँकली सांगतो, कॅटेगरी आणि ओपन मध्ये फारसा कट ऑफ मध्ये फरक पडत नाही. एक 4-5 मार्काचा डिफरन्स मानून चला, तोही कधी कधी कमी होऊन जातो. राईट, तुम्ही प्रिव्हियस इयरचा कट ऑफ चेक करा, एक 4-5 मार्काचा तुम्हाला मॅक्झिमम डिफरन्स दिसेल, त्या पलीकडे डिफरन्स नसतो. मग मी जो आजचा कट ऑफ वर बोलणार आहे ना, मी 2 कॅटेगरीमध्ये स्टुडंट डिवाइड करणार आहे. दोघांना बाळांनो पॉझिटिव्ह सजेशन देणार आहे. एक, जे मुलं या कट ऑफ मध्ये बसतात ते सिलेक्शन घेऊन जाणार. एक मुलं ज्यांचे मे बी थोडासा 1-2 मार्कून कट ऑफ चालला जाणार. पण लढाई इथं बिलकुल संपत नाही, इथं सुरुवात आहे. बाकीच्या येणाऱ्या अपॉर्च्युनिटी बिलकुल येणार आहेत. विश्वास स्वतःवर ठेवायचा आहे ना, स्वतःला निगेटिव्ह बिलकुल करायचं नाही. आणि त्या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही आतापर्यंत जितकी पण मेहनत केली तीच तुमची लढायची तलवार आहे. तिची धार बिलकुल बोथट झाली नाही पाहिजे, तितकीच धारदार तुम्हाला ठेवायची. त्याच्याविषयी पण थोडं डिस्कस करणार आहे. चला थोडंसं कट ऑफवर बोलूया. तर बघा, कट ऑफ ठरवण्या अगोदर है ना, कट ऑफ ठरवण्या अगोदर मी कट ऑफ कोणत्या बेसवर सांगतो ते ऐकून घ्या. एक, पेपरमध्ये असणारी लेंथीनेस. ऍप्टीचा पेपर बरा होता, सगळे मला जितके फीडबॅक त्याच्यावर सांगतो, बरा होता म्हणजे बऱ्यापैकी स्कोर करणारा होता. मराठीचा पण बरा होता. रिझनिंग मध्ये भरपूर वाट लागली. वाट म्हणजे पेपर लेंदी येऊन गेला, खूप सारा टाइम कन्झ्युमिंग आला. होतं काय, आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि नंतर कळलं अरे 15 मिनिटापासून आपण इथंच आहे, माइंड ब्लॉक होऊन जातं. कारण माइंडला वाटतं अरे बाकीचाही सेक्शन राहिलाय, कुठेतरी माइंडमध्ये प्रेशर येऊन जातं. या सगळ्या गोष्टीने प्रेशर काय होतं माहिती का, वेळ जर माणसाकडे कमी राहिला ना, माणूस मिस्टेक काय करतो माहिती का, सपोज 2+5 सगळं मोठं कॅल्क्युलेशन करणार, 2+5 6 असं कॅल्क्युलेट करणार, याला सिली मिस्टेक म्हणतात. आणि माइंड मिस्टेक तेव्हा करतं बाळांनो जेव्हा माइंडवर खूप सारं प्रेशर असतं, आणि तो टाइम मॅनेजमेंटचा प्रेशर आणणारा पेपर हा आपला पर्टिक्युलर होता. खूप मुलांना टाइम मध्ये भरपूर मार्क खाल्ली, कारण रिझनिंग ज्यांनी मॅनेज केला त्यांनी बऱ्यापैकी मॅनेज केला. मी मॅक्झिमम मुलं असे बोलतोय ज्यांचा ना कुठेतरी वेळेवर कंट्रोल राहिला नाही आणि पेपर स्किप होऊन गेला. मग तुक्के तुक्के जे पण असतं ते मारून वगैरे आले आणि त्यांनाही माहिती आहे त्यांचं बरोबर आहे ना की चुकीचं आहे ना. क्लिअर आहे. तर मी 2 गोष्टी अनालिस करतो. एक, पेपरचा इझी डिफिकल्ट वेगळा आहे. पहिली गोष्ट, पेपर लेंदी होता, नो डाऊट. राईट आहे. तर या लेंदीनेसनुसार मी जेव्हा युट्यूबला पोलिंग टाकली ना, त्या पोलमध्ये मी 3-4 मार्कचं एक सेक्शन ठेवला होता. एक 90 ते 100 मार्काचा होता बाळांनो, एक माझा 80 ते 90 मार्काचा होता, एक 70 ते 80 रेंज मधल्या मार्काचा होता आणि एक 70 बिलो मार्कचा होता. राईट आहे. मी 4 ठेवले होते. मला याच्यामध्ये मॅक्झिमम वोटिंग जी भेटली ना, ती याला भेटली. मॅक्झिमम मुलांचं कमेंट दिलेल्या की सर आम्ही या रेंजमध्ये पडतो. हे सगळे आउट ऑफ 150 आहे. ठीक आहे, आउट ऑफ 150 विषयी मी बोलतोय. आणि
त्याच्यानंतरची सेकंड रँकिंग जी जाते बाळो ती इथं जाते, राईट आहे. या रेंजमध्ये मुलं असतील तर ते खूप कमी मुलं होते, खूप कमी मुलं होते. खूप म्हणजे तुम्ही 70चा जर विचार केला है ना, तर हे ऑलमोस्ट खूप कमी मार्क होतात. अह, तर याच्यावर मी जास्त बोलत नाही. या दोन गोष्टी, कारण मला ना दोन गोष्टी सांगायच्या. एक, मॅक्झिमम स्कोर करणारा मुलगा, एक मिनिमम स्कोर करणारा मुलगा, जे याच्यामध्ये पडणार त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस थोडे वाढतात. तर हे एक पार्ट झाला. दुसरा, जे मी मुलांबरोबर डिस्कस केलं की मॅक्झिमम जे न्यूमेरिकल एक्झामला आले होते, कॅल्क्युलेशनला, परीक्षेला एवढं माइंड स्टेबल राहत नाही. मुलांनी खूप सिली मिस्टेक कमिट केल्या. म्हणजे आन्सर सपोज XYZ आलं, त्यांनी बरोबर ते XYZ काढलं, पण मार्क करताना ABC मार्क करून दिलं. ऑनलाईन पेपरला हेच होतं. तर या सिली मिस्टेक जितक्या जणांच्याही मी ऐकल्या. आता मी पूर्ण जितक्याही मुलांनी पेपर दिला सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ऑब्व्हियसली नाही, फ्रँकली स्पीकिंग. जेवढेही मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ना, त्याच्या बेसवर ही कम्प्लीट अनालिसिस आहे. आणि मी या पॉईंटला अग्री करतो की मॅक्झिमम मुलं या गोष्टीला अग्री करतील या पर्टिक्युलर सेक्शनला. आणि तुमचे काही जर दुसरे व्ह्यूज असेल तर सगळ्यांच्या कमेंट ऑलवेज वेलकम आहे, कारण आपल्याला एक फेअर कट ऑफ सांगायचा आहे, ना की काहीही बोलायचंय. काही मी युट्यूबला चेक केलं, कट ऑफ कुठेतरी 100च्या आसपास जाईल. बाळांनो, मला माझं पर्सनल व्ह्यू आहे, मला नाही वाटत एवढा हाय कट ऑफ जाईल. कारण बघा, 100 मार्क घ्यायचे म्हणजे तुमच्या टेक्निकल मध्ये ऑलमोस्ट 40-42 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही बरोबर आले पाहिजे. कारण 40-42 आले तेव्हाच कुठेतरी 80-82-85 मार्क येतात. आणि मग नॉन टेक मध्ये पण तेवढी अॅक्युरेसी मेंटेन राहिली पाहिजे. एवढी अॅक्युरेसी टेक्निकल मध्ये, नॉन टेक्निकल मध्ये एक तुक्का मुलांची राहून पण जाईल, पण बाकीच्यांना थोडंसं येईल. बघा, जरी तुमचा स्कोर कमी येत असला ना, मागच्या इयरच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेसच्या व्हॅकन्सी जास्त आहेत. त्याच्यामुळे तुमचे चान्सेस आहेत, बिलकुल काळजी करू नका, बिलकुल चान्सेस, कारण व्हॅकन्सी जास्त आहे. वेटिंग लिस्ट पण तुम्ही, वेटिंग लिस्टला पण तुम्ही, कारण बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप साऱ्या गोष्टी येतात. सो फायनल सिलेक्शन हे परमेश्वराच्या हातात असतं. आपण आपले प्रयत्न केलेत, आपण पेपर दिलाय, मेहनत केली आहे. आता सिलेक्शन खरं सांगतो परमेश्वराच्या हातात आहे. फक्त हिंमत हारू नका, कारण काही मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पण फेल होतात, तर वेटिंग लिस्टवाला जम्प चालला जातो. सो सिलेक्शन कोणाचं होईल ना, तुम्ही विचारच करू नका. तो म्हणता ना, जैसा जिसका तकदीर, अशा प्रकारचं सिलेक्शन जाणार आहे. आपण फक्त एक नॉर्मल डिस्कशन करतोय. सो सपोज मी जर पहिली रेंज घेतली ना, 90 ते 100 ची रेंज घेतली, आणि मी ऑन ऍव्हरेज एक मधले मार्क घेतो 92, है ना. मी ऍव्हरेज घेतो, दोघांचा ऍव्हरेज मला माहिती 95चा, पण मी 92-93चा ऍव्हरेज घेतो. याला जर मी आउट ऑफ 100 म्हणजे काय, 1.5 ने डिवाइड करतोय, तर मी काय करतोय, 2/3 मल्टिप्लाय करून घेतलं. तर बाळा, हा कुठेतरी ना 3-3-9 है ना, हा कुठेतरी जर बघितला तर तुमचा हा 30 है ना, 30 पॉईंट समथिंग जातो, 30 पॉईंट समथिंग जाणार. म्हणजे हा ऑलमोस्ट 61च्या आसपास, 61 ते 62 है ना, 61-62 मधला हा मॅक्स स्कोर मला दिसतोय आतापर्यंत आलेल्या फीडबॅक वरून. मी मागे सेफ स्कोर मध्ये पण 60 बोललो होतो, पण आता थोडंसं आपण कम्प्लीट अनालिसिस करतोय व्हॅकन्सीनुसार. तर 61-62 मला कुठेतरी ऍव्हरेज वाटतं, है ना. आता हे पण मी मॅक्स बोलतो, याच्यामध्ये खूप कमी या कॅटेगरीमध्ये मुलं आहेत. बाकीचे मुलं 60च्या मागेच आसपास फिरणार. आणि ही जी कॅटेगरी आहे, जी मॅक्झिमम मुलांचा मला फीडबॅक आला है ना, मॅक्झिमम मुलांचा, मी सर फक्त युट्यूबलाच डिपेंडन्सी ठेवत नाही, युट्यूबच्या वोटिंगलाच फक्त डिपेंडन्सी नाहीये. जितकेही कॉल रिसिव्ह केले, जितक्याही गोष्टी अनालाइज केल्या, पेपर सुद्धा कम्प्लीट सोल्युशन दिल्यानंतर क्वेश्चनला सुद्धा अनालाइज केलं की कुठे मुलं मिस्टेक कमिट करू शकतात. बेस्ड ऑन दॅट ही थोडी मॅक्झिमम कॅटेगरी पकडते. याला जर ऑन अन ऍव्हरेज मी, है ना, पहिल्याचा ऍव्हरेज कुठेतरी जर मी 85 घेतला, है ना, तर 85 तुम्ही जर बघितलं, 3-6 है ना, 2 उरणार, 3-8-24 है ना, तर कुठेतरी 28 दुने, तर कुठेतरी 56च्या आसपास जातो, 56 ते 60च्या रेंजमध्ये जातो.